बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला पाहायला मिळेल असं वाटलं होतं, मात्र या निवडणुकीमध्ये असं काही होताना दिसत नाही। अनेक पक्ष हे स्वबळावर ही निवडणूक लढवत आहेत। काँग्रेस देखील यामध्ये मागे नाही। काँग्रेसने देखील एकला चलोचा नारा दिला आहे। काँग्रेस संपूर्ण जागा बीडमध्ये स्वबळावर लढत आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। तर काय सांगताल, तुम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे? निश्चितपणे गेले अनेक वर्षापासून बीडकरांचा जो अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सुंदर आणि स्वच्छ शहर, बीडच्या अनेक मूलभूत गरजा वारंवार याच्या आधीचे जे नगराध्यक्ष वगैरे होते, बीडकरांना एकाच परिवाराला गेली 40 वर्षे सत्ता दिली, परंतु त्यांच्याकडनं बीडचा कुठलाही विकास झालेला नाही आणि बीडकरांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे। आणि म्हणून आम्ही येणाऱ्या निवडणुकीमुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब असतील, आमच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील असतील, अशोकदादा पाटील असतील, जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे व आम्ही सर्व मिळून या ठिकाणी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा आम्ही नारा दिलेला आहे। आमच्याकडं नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत, करुणा मिलिंद मस्के व आमचे सर्व नगरसेवक हे अतिशय ताकदीचे आहेत व आम्ही निश्चितपणे ताकदीनं लढू आणि जिंकू देखील। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आहे शरद पवार साहेबांच्या। तर बीडमध्ये असं काही तुमचं बोलणं झालं होतं की तुम्ही काही जागा मागितल्या होत्या का आणि त्याच्यामध्ये वाटाघाटी झाली नाही म्हणून एकटं लढण्याची वेळ आली? आपण पाहतोय की राज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा पक्ष आहे आणि लोकसभेचा विषय असेल, विधानसभेचा विषय असेल, आम्ही महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं, आम्ही निवडून दिलं, परंतु अद्यापपर्यंत बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे कुठलाही आघाडीचा प्रस्ताव आलेला नसल्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला आम्ही सर्व आमच्या उमेदवारांचे एबी फॉर्म जोडले आणि आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून स्वबळावर निवडणूक लढवत आहोत। या निवडणुकीमध्ये तगडे विरोधक तुमच्या समोर आहेत। अनेकांनी असं देखील सांगितलं की घराणेशाही संपवायची आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे, कसं पाहता, काय मुद्दे आहेत? अभी जो है सामने जो भी जो है पक्ष है उसमें सभी पक्ष है और कांग्रेस भी है। कांग्रेस पूरी ताकत से लड़ रही है और हमारी जो है कांग्रेस के अध्यक्ष करुणा मिलिंद मस्के और उसके साथ हमारे लगभग 40-45 उम्मीदवार, उसमें 30 हमारे उम्मीदवार प्लस अपक्ष अथोराइज पुरस्कृत ये उम्मीदवार है और हम पूरी ताकत से लड़ रहे हैं और जीतेंगे। लोकसभेमध्ये पाहिलं, विधानसभेमध्ये पाहिलं, तुम्ही राष्ट्रवादीला नेहमी मदत करता, शिवसेनेला मदत करता। या निवडणुकीत त्यांनी तुम्हाला मदत केली नहीं, ये बहुत हमको दुख की बात है साहब। ये दुख तो जनता के सामने आना चाहिए। हम पर हमेशा बीड शहर और बीड ज़िले पे अत्याचार हुआ, ये मैं माध्यम से आपसे बहुत तकलीफ़ के साथ ये बात बोल रहा हूँ कि लोकसभा में हमने बहुत मेहनत की है, जीव का रान कर दिए, लेकिन हमको जो है ना लोकसभा में उन्होंने हमको कोई रिस्पांस दिए, ना विधानसभा में रिस्पांस दिए, ना नगर पालिका में रिस्पांस दिए। मुझे ऐसा लग रहा है कि उनका नई रिस्पांस देना उनके लिए ये मुश्किल कर सकता है। काँग्रेससोबत काही मित्रपक्ष देखील आहेत, त्यांनी देखील काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निवडणुकीमध्ये ते प्रचारासोबत आहेत। तर काय सांगताल, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही काँग्रेससोबत गेला? मी बीड जिल्हा भीमशक्ती अध्यक्ष डॉक्टर अमरेंद्र विद्यागर या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वप्रथम काँग्रेस पक्षाने एक बौद्ध चेहरा देऊन एक समाजापुढे एक चांगलं उदाहरण निर्माण केलं आहे आणि आमची भीमशक्ती संघटना ही आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब, खासदार राज्यसभा, माजी सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य, हे काँग्रेससोबत आहेत आणि साहेबाचे समाज कल्याण मंत्री असताना जे दलितासाठी, मागासवर्गासाठी जे कामं साहेबांनी केलेत, त्यांचे कामं घेऊन आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहोत। त्याच्यामुळे आमच्यासोबत दलित समाज हा काँग्रेस पक्षासोबत राहणार आहे। देशाचे नेते राहुलजी गांधी यांचेही काम घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये समोर जाणार आहोत। त्याच्यामुळे निश्चितच आमच्या दलित समाज, सर्व समाज आमच्या काँग्रेसची पाठीमागं आहे। आम्ही ह्या निवडणुकीला निश्चितच यशस्वी होऊ। जय भीम। तर काय सांगताल, काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे? काय जनतेची अपेक्षा आहे? जनतेची अपेक्षा फक्त खूप साध्या अपेक्षा ह्या सामान्य जनतेच्या असतात की रस्ते, नाली, लाईट याच्या व्यतिरिक्तही आज जनता खूप जास्त जागरूक झालेली आहे। म्हणून त्यांनी सगळ्यात प्रथम प्रश्न शिक्षणाचा मांडलेला आहे। नगरपालिकेची सगळ्यात मोठी शाळा आज जनतेने अपेक्षित केलेली आहे। त्याचबरोबर वार्ड वाईज छोटे छोटे हॉस्पिटल जे आहेत, प्रथम उपचार केंद्र, त्याची मागणी जनतेने केलेली आहे।
आणि त्याचबरोबर जसं की आता आपण सरकारमध्ये पाहतोय की लाडली बहीण योजना आणि त्याचं काय झालेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याचबरोबर आमच्या जे पक्षश्रेष्ठी आहेत आणि राहुल गांधी त्यांनी लाडकी सुरक्षा बहीण योजना आपल्या बीडमध्ये राबवण्याचं एक ठरवलेलं आहे की लाडकी सुरक्षा बहीण योजना आपल्या वार्डामध्ये येणं फार गरजेचं आहे, ज्यामुळं कसं की घराचा पायाच महिला असते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसोबतच लाडकी सुरक्षा बहीण योजनाही आम्ही राबवणार आहोत आणि आमचा अजेंडा आहे की बीडला घाणीतून मुक्त करायचं, त्याचबरोबर बीडला सुरक्षितता आणायची आहे, बीडमध्ये कमीत कमी अपराध होतील याचा आता काँग्रेस पक्ष जो आहे आमचा, ज्यांनी आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सगळ्यात मोठा आणि अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगाने या सर्व गोष्टी करणार आहोत. आत्ता तरी जनतेला मी एवढं सांगू इच्छिते की आपल्याला ज्या नगरपालिकाचं अस्वच्छताचं साम्राज्य आपल्या बीड शहरामध्ये झालेलं आहे आणि सध्या आता लढाई ही अशी झालेली आहे काय म्हणतात जनशक्ती विरुद्ध धनशक्त्या इतक्या धांडग्या आहेत. त्यामुळे आता इथं आम्ही जी काँग्रेस पक्ष जी लढाई लढतो आहे ती जनशक्तीची लढाई आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे आणि यामध्ये जे विकासाचे मुद्दे आहेत हे सगळं घेऊन ही लोक आता मतदारांच्या समोर जातील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल यांच्यासमोर बीडमध्ये काँग्रेसचं एक मोठं आव्हान असणार आहे. कॅमेरामन मुकुंद मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड.